आतापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादांनी, आज मला चॉकलेट देऊन गेले ते. तशीच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं. हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे. कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे. जनता आता भोळी राहिलेली नाहीये की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं. तर ह्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत. तर ही योजना आणणार असाल तर त्याची अंमलबजावणी उद्या जर का काही घोषणा करणार असाल, जर कर्जमुक्ती करणार असाल, लाडका बहीण लाडकी, लाडकी बहीण लाडका भाऊ, दुसरं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवारांकडे देऊ नका. कारण त्यांचं चंद्रपूरमधलं जे काही एक भयानक हिणकस भाषण होतं ते ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात. माता भगिनींना शिवीगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात. माता भगिनींवरती अत्याचार करणाऱ्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत असे सुद्धा मंत्री राहू शकतात. तर अशा मंत्र्यांकडे त्याची आणि आता 2-3च महिने राहिलेत म्हणा, पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका. हीच एक माझं सांगणं आहे. दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येतील त्याच्याप्रमाणे सांगेन.